नमस्कार. आज व्हॅलेंटाईन डे. खरं तर प्रेमासाठी आपण कुठला दिवस असा राखीव नाही ठेवला आहे. आपण निरंतर प्रेम करत असतो. आपण रोजच प्रेम करत असतो. आपण ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, त्या ऑर्गनायझेशनवरती आपण प्रेम करतो. कधी-कधी आपल्याला जाणवतं, की आपल्याकडे कॅलिबर आहे, तरी पण आपल्याला डावललं जात आहे. तरी पण आपण प्रेम करत असतो. आपण मन लावून आपलं काम करतो. कारण आपण कृतज्ञ असतो. कधी-कधी आपले सुपिरियर किंवा आपले कलीग किंवा आपले सबऑर्डिनेट काही चूक नसताना चार चौघात आपल्याला अपमानास्पद बोलतात, तरीही आपण सर्व विसरून नॉर्मल होऊन दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याशी आपुलकीने वागतो. कारण कारण आपण प्रोफेशनल असतो. कधी-कधी ज्या माणसांवरती आपण जीवापाड प्रेम केलं आहे, निरपेक्ष प्रेम केलं आहे, अशी माणसं सुद्धा आपल्याला दुखावतात. तरी आपण कायम त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. कारण आपण त्यांच्यावर प्रेम करतो. ते आपले असतात. पण ह्या सगळ्यांवरती प्रेम करता करता आपण कुठेतरी स्वतःवर प्रेम करणं विसरून जातो. ह्या सगळ्यांना जपताना आपल्यातल्या सेल्फचं काय? ह्या सेल्फला कोण जपणार? या सगळ्यांशी चांगलं वागता वागता कधी कधी आपला स्वतःचा सोल डॅमेज होतो. त्या सोलचं काय? त्या सोलला कोण हील करणार? जर अशा प्रकारे आपल्या सोलला हील करायचं असेल ना आपल्याला, आणि स्वतःवर प्रेम करायचं असेल, तर संगीतासारखा दुसरा उपाय नाही आहे. आज मी तुम्हाला चंदन दास यांनी गायलेली गझल ऐकून दाखवणार आहे. त्या गझलला टोटल 4 कडवी आहेत, त्यातली 2च मी गाऊन दाखवणार आहे. त्या गझलचा मी घेतलेला अर्थ असा आहे की ध्रुवपद असं आहे की दुआ करो के ये पौधा सदा हरा ही लगे, उदासियों में भी चेहरा खिला खिला ही लगे. हे तुम्ही स्वतःच स्वतःला सांगायचे. सेल्फ लव्ह की एखाद्या हिरव्यागार पानांसारखं तू कायम टवटवीत राहा. कितीही समोर तुझ्या संकट असली तरी तू कायम हसतमुख राहा. आणि पहिल्या कडव्यात चा अर्थ असा आहे की कित्येकदा आपल्याला राग येतो समोरच्या व्यक्तीचा, तरी आपण असं दाखवतो की नाही नाही इट्स ओके, आपण खूप नॉर्मल दाखवतो. गरजेचं नाही आहे ते. प्रत्येक वेळी असं राग आलेलं असताना पण तुम्ही स्वतःला नॉर्मल दाखवणं गरजेचं नाही आहे. जर तुम्हाला राग आला आहे तर तो आला आहे, तो समोरच्या व्यक्तीला कळणंसुद्धा गरजेचं आहे. तरच त्याला त्याची चूक कळणार ना, नाही तर कशी कळणार? आणि शेवटचं जे कडवं मी घेणार आहे, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्यामध्ये युनिक आहात. तुम्ही जसे आहात तसे, या निसर्गाने म्हणा, या देवाने तुम्हाला जसं घडवलंय तसं तुम्ही आहात. तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारखं कोणी असूच शकत नाही आणि होऊ सुद्धा शकत नाही. जर कोणी तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला ना, तर कोणी दुसऱ्याने असा प्रयत्न केला तर तुमच्यासारखा व्हायचा, तर तो कोणीतरी दुसराच वाटेल, पण तुम्ही वाटणार नाही. या गाण्यामध्ये दुसरा हा शब्द न 2दा आला आहे. कोई जो दूसरा ओढे तो दूसरा ही लगे. ह्या दोन्ही दुसऱ्यांमधला डिफरन्स, जे दुसऱ्याने कोणी प्रयत्न केला तर तो दुसराच वाटेल, तुम्ही नाही. हे दोन्ही शब्दांमधला डिफरन्स कवीने खूप छान लिहिला आहे आणि गायकाने छान गायला आहे. ओरिजिनल गझल तुम्ही नंतर नक्की ऐका, पण मी प्रयत्न करते गझलला न्याय द्यायचा. सेल्फ लव्ह कसं करायचं हे सांगणारी ही गझल आहे. दुआ करो कि ये पौधा सदा हरा ही लगे, दुआ करो कि ये पौधा सदा हरा ही लगे, उदासियों में भी चेहरा खिला खिला ही लगे, दुआ करो कि ये पौधा सदा हरा ही लगे. अजीब शख्स है नाराज हो के हंसता है, अजीब शख्स है नाराज हो के हंसता है, मैं चाहता हूँ खफा हो तो वो खफा ही लगे, मैं चाहता हूँ खफा हो तो वो खफा ही लगे, उदासियों में भी चेहरा खिला खिला ही लगे.
दुआ करो कि ये पौधा सदा हरा ही लगे. तुम्ही युनिक आहात आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे. ये चांद तारों का चल उसी का हिस्सा है. ये चांद तारों का चल उसी का हिस्सा है. कोई जो दूसरा ओढ़े तो दूसरा ही लगे. कोई जो दूसरा ओढ़े तो दूसरा ही लगे. दुआ करो कि ये पौधा सदा हरा ही लगे. धन्यवाद. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.